नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतातचा आजचा भाग. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सीमा जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा आई दारामध्ये असतात आणि मग सीमा विचारते, आई तुम्ही इथे? तर मग त्याच्यानंतर आई म्हणतात, मला तुझ्याशी जरा थोडं बोलायचं आहे. आणि मग सीमा त्यांना घरामध्ये घेते, या ना आत या म्हणून. मग त्याच्यानंतर सीमाची आई पण म्हणते, या या बसा ना असं वगैरे म्हणते. सानू हे बघ कोण आलंय बघ म्हणून हाक पण मारते बरं का सानूला. सानू लगेच आजीला जाऊन बिलकते, मिठी वगैरे मारते. छान सानू बाळा कशी आहेस ग माझी छकुली? तर सानू म्हणते, मी मस्त आहे. आजी तू आलीस असं विचारते सानू आजीला. आणि मग आजी हो असं म्हणते, कारण मला माझ्या सानूची खूप आठवण आली म्हणून मी आले भेटायला. आणि आजोबा कुठे आहेत असं सानू विचारते. तर त्याच्यानंतर आज मी एकटीच आले बाळा. मग त्यांना आठवण नाही आली माझी असं विचारते ती. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात, आजोबांना खूप आठवण येते, घरातल्या सगळ्यांना सानूची खूप आठवण येते माहिती आहे ना तुला असं विचारतात त्या. अभ्यास करतेस ना बाळा? तर हो आजी असं सानू म्हणते. पण तू माझी हेल्प कधी करणार असं विचारते बरं का ती त्या आईला. आणि मग म्हणते, तू आपल्या घरी आलीस ना की मग तुझी मी हेल्प नक्की करणार असं म्हणून. घरी जायचंय ना बाळा आपल्याला असं म्हणून इकडे शुभा विचारतात सानूला. तर सानू म्हणते, कधी जायचं आहे आपण? आणि मग प्रेक्षकांना आता दोघींना सीमाकडे बघतात. आता सीमा काय उत्तर देईल, घरी कधी जायचं तुम्हाला काय वाटतं? मग आई म्हणतात, तेच तुझ्या आईला मी विचारायला आली की घरी कधी जायचं. मग सानू पण म्हणते, मम्मा आपण घरी कधी जायचं असं विचारते ती. आणि प्रेक्षकांना सीमाची आई मात्र अशी बघतच राहिली आहे दोघींकडे. तेवढ्यातनं सीमा काय म्हणते बघा सानूला, की सानू बाळा तू आतमध्ये जा. आई सानूला घेऊन आत जा असं म्हणून आईला पण सांगते. लगेच आई निघून आतमध्ये जातात. आता बघू या दोघींमध्ये काय बोलणं होतं आहे आणि नेमकं काय काय घडणार आहे ते. आणि आता त्याच्यानंतर शमिका असं म्हणून स्वीटी हाक मारते. काय विचारते, हाऊ वॉज द पार्टी? स्वीटी ठीक होती मग म्हणणार. तेवढ्यात मकरंद म्हणतो, ठीक नाही शमिका, पार्टी ग्रँड होती पण एन्जॉय पण करता आली पाहिजे ना. असा हळूच टोमणा मारतो आणि निघून जातो. शमिकाला नेमकं कळत नाही हे सगळं काय चाललंय ते. पण ती विचारत असते तोपर्यंत, आपला महाप्रसाद कसा झाला असं सांग. आणि मग त्याच्यानंतर शमिका म्हणते, काय झालंय, छोटासा प्रॉब्लेम झाला होता पण काही नाही. समीर दादा आला रेस्क्यू करायला. त्याने सगळं त्याच्या हातामध्ये घेतलं आणि सगळं नीट केलं. शिरा इतका अमेझिंग झाला होता ना की सुमर मावशी वासानेच पागल झाली असं म्हणून ती सांगते. तर स्वीटी म्हणते, मैंने ये सब मिस किया असं म्हणून. तर शमिका म्हणते, मी तुला सांगते, लोक ना परत परत अशी लाईनमध्ये उभी राहत होती प्रसाद घ्यायला. तर खरंच तर वहिनी हो आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असं म्हणून हात धरते ती एकदम. आणि शमिकाचे हात धरल्यानंतर स्वीटी एकदम जोरात ओरडते बरं का. काय गं काय झालं असं शमिका म्हणते. तर लगेच विचारते तिला. आणि बघू तर लगेच ना तिचा हात हातामध्ये घेते बरं का स्वीटीचा शमिका. आणि काय लागले तुझ्या हाताला हे असं म्हणून विचारते. मग स्वीटी म्हणते, अरे ते असं म्हणजे अडखळते. आणि मग त्याच्यानंतर तिला ते आठवतं की कसा इथे मकरंदनं दरवाजा तिच्या हातावर मारलेला असतं ते. मग मेरा हात ना गाडी के दरवाजे में फस गया असं म्हणून सांगून स्वीटी तिकडनं निघून जाते. तर इकडे बघूया आई आणि सीमा आता काय बोलतायत ते. सीमा म्हणते, आई प्लीज तुम्ही जर इथे मला मनवायला आला असाल ना तर असं म्हणतं. आई म्हणतात, नाही सीमा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुला मनवायला किंवा तुझी मंत्रणी करायला अजिबात आलेले नाही आहे. मग सीमा म्हणते, म्हणजे मग कशासाठी आला आता असं विचारते. आणि मग त्याच्यानंतर तुला काही गोष्टींची स्पष्ट जाणीव करून द्यायला मी इथे आलेली आहे असं आई सांगतात बरं का सीमाला. तर सीमा लगेच तोंड बाजूला करते. तर आई म्हणतात, त्या दिवशी तू रागाच्या भरात नाही ते बोलली, कोणाचा एक शब्द काहीही ऐकून न घेता तू रागाने इकडे निघून आलीस. तर सीमा म्हणते की हो मी बरोबर होते असं म्हणून म्हणते. तर लगेच आई म्हणतात, सीमा तुझं बरोबर नव्हतं हेच मी तुला सांगायला इथे आले. तुझ्यामध्ये आणि समीरमध्ये मतभेद झाले असतील, त्यात समीरचंही चुकलं असेल मला मान्य आहे असं म्हणून त्या म्हणतात. पण रागात काय होतं गं, जेव्हा आपण समोरच्याचं काही ऐकूनच घेत नाही, आपल्यालाच असं वाटतं आपलं तेच खरं आहे. तर हेच झालं होतं तुझं त्या दिवशी आणि तीच दुसरी बाजू तुला दाखवायला आली असं आई म्हणतात बरं का इकडे सीमाला. आता सीमा पुढे म्हणते त्यांना, तुम्हाला काय म्हणायचं आहे, समीरने त्या भिकारड्या चायनीजच्या गाडीवरती काम केलं ते बरोबर केलं असं सीमाने विचारल्यानंतर आई तिला म्हणतात, काय चुकलं गं त्याचं असं विचारतात. आणि म्हणतात, नाही सांगच मला काय चुकलं त्याचं असं म्हणून. तुला त्याचं रस्त्यावर उभं राहून घाम गाळणं दिसत नव्हतं किंवा म्हणजे महिन्याच्या शेवटी भल्या मोठ्या पगाराच्या ऐवजी थोडे पैसे आणलेले तुला खटकले. ते मान्य आहे मला, थोडेच पैसे मिळाले होते त्याला, पण त्या कामातनं त्याला काय मिळालं हे तुला दिसलंच नाही. तू रागात इतकी आंधळी झाली होतीस ना सीमा की समीरने काय कमावलं हे तुला दिसलंच नाही आहे. अगं त्या कामातून त्याने स्वाभिमान कमावला आहे, आयुष्याची नवीन उमेद कमावली त्याने.
आत्मविश्वास कमवला हे दिसलंच नाही तुला. तर सीमा म्हणते आई अहो त्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. तर नाही नाही ते चुकलंच त्याचं, हे मला अगदीच मान्य आहे. समीरने निदान ही गोष्ट तुला तरी सांगायलाच हवी होती असं म्हणतात आई परत. अगं पण समीरने जी चूक केली आणि त्या चुकीनंतर ते तू काय आकांडतांडव केलंस त्याची बरोबरी होऊच शकत नाही असं त्या म्हणतात. सीमा तू इतकी बेताल झाली होतीस ना की मूळ मुद्दा बाजूलाच राहिला होता तुझा. तू समीर बरोबर सगळ्या घरच्यांवर सुद्धा वार करत सुटलीस, त्यात तू मला आणि ह्यांनाही सुद्धा सोडलं नाहीस. तू रागामध्ये इतकी बेताल झाली होतीस की तुला कसलंही भान नव्हतं. तुझ्या आरडाओरड्यामुळे रस्त्यावरची लोकं जमा झाली होती, ह्याच्याकडे तुझं लक्षच गेलं नाही सीमा. आपल्या घराची आबरू तू वेशीवर टांगलीस, तू समजतेस कोण तू स्वतःला असं विचारतात त्या ओरडून. आणि मग आता सीमा शॉकमध्ये गेले बरं का. सीमा सावरासावर करायचा प्रयत्न करत असते, हे बघा आई असं म्हणून, पण आई तिला बोलूच देत नाहीत आणि एकदम ओरडतात, बस त्या दिवशी तू एकदम खूप बोललीस, तुझं सगळं ऐकून घेतलंय मी, आता बोलायची पाळी माझी आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे तू ऐकत राहायचं आता फक्त. काय बोललीस का तू त्या दिवशी यांना, काय बोललीस हां असं विचारतात त्या. आयुष्यभर एकाच ठिकाणी नोकरी केली आणि फक्त 40 लाख रुपये मिळवले असं बोललीस तू त्यांना, हो ना. मग ऐक. तर आई पुढे म्हणतात सीमाला की ते 40 लाख रुपये म्हणजे त्यांची आयुष्यभराची मिळकत नाही आहे, तर ती शिल्लक आहे असं म्हणतात. त्यांनी बायको आणि 3 मुलांचा संसार उत्तम रीतीने सांभाळला आहे. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, मुलांना शिक्षण या सगळ्या गरजा त्यांनी भागवल्या आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये हक्काचं घर बांधलं, डोक्यावरती छप्पर दिलंय आणि त्यांनाच तू हिणवलंस. अगं राजरोसपणे ज्यांच्या घरात राहतेस त्यांना उलटून बोलायला त्यांना लाज नाही वाटत तुला असं म्हणून आई सीमाला विचारतात. आणि प्रेक्षकांनो, संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून उरलेल्या त्या 40 लाख रुपयांवरनं त्या यांचाच, फक्त यांचाच हक्क आहे, यांचाच अधिकार आहे. तुमच्या आत्ताच्या गरजा पुरवण्यासाठी नव्हतेच ते पैसे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हक्क सांगितलात. मकरंनी पोर्थळचं घर परस्पर विकलं, तर त्यातले पैसे सुद्धा तुला मिळाले असतील ना असं म्हणून विचारतात. मिळाले ना असं विचारतात बरं का. तर सीमा मान खाली घालते. तरीही येताच आता तुमच्या गेलेल्या 15 लाखांचा हिशोब तू आमच्यासमोर मांडतेस असं म्हणून लगेच आई असं बघतात तिच्याकडे. ज्या आई वडिलांनी खस्ता खाऊन मुलांना वाढवलं, त्यांच्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढं सगळं त्यांनी मुलांना दिलं, त्याच आईवडिलांच्या मिळकतीवरती मोठ्या कमावत्या झालेल्या मुलांनी हक्क सांगावा, हा कुठला न्याय आहे असं आई विचारतात. आणि सीमा परत म्हणत असते आई मी असं म्हणून. तर लगेच आई म्हणतात बरं पैशांचं सोड, तिला बोलूच देत नाहीत. तू तर आम्ही आमच्या मुलांना दिलेल्या संस्कारावरती घसरलीस. समीर महत्वाकांक्षी नाही आहे याचं खापर आमच्यावरती सोडून मोकळी झालीस तू. आणि सीमा बघा कशी बघतीये तोंड वाकडं करून. आई म्हणतात महत्वाकांक्षा काय फक्त पैशाची नसते ग सीमा. यश मिळवायचं असेल ना तर त्याच्यासाठी थोडा धीरही धरावा लागतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तेव्हा आपल्याला हवी तशी मिळत नसते. सरळ मार्गाने तर नाहीच नाही असं म्हणून पुढे सांगतात त्या. आणि मग सीमा म्हणते तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं. तर आई म्हणतात मला जे काही म्हणायचंय ते समजण्यात की तू हुशार आहेसच की. यशाचा मार्ग हा कधीच सोपा नसतो. असंख्य खाचखळगे असतात त्या मार्गावर, तरीसुद्धा खडतरपणे या मार्गावर जो चालत राहतो तो महत्वाकांक्षी असतो. शॉर्टकट घेऊन एकदम शिखरावर पोचणाऱ्याला काय म्हणतात माहिती आहे का, तर संधी साधू असं म्हणतात असं म्हणून आई सांगतात. आणि सीमा बघा कशी बघते आईंकडे. आणि पुढे म्हणतात आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो सीमा की माझा नवरा संधी साधू नाही आहे. सरळ मार्गाने कष्ट करणारा तो प्रामाणिक माणूस आहे. माझा नवरा माझा स्वाभिमान आहे सीमा. आणि जर त्याला चुकून सुद्धा कोणी दुखावलं ना तरी मी कधीच सहन करणार नाही असं म्हणून सांगितल्यानंतर सीमा बघा कशी बघते. आणि मग एकदा म्हणते आई अहो मी समीरला विरोध केला तर त्याचा अपमान होऊ नये म्हणूनच ना. आई म्हणतात लगेच सीमाला हे बघ सीमा, समीरने कुठे नोकरी करावी, किती पगाराची नोकरी करावी हा सर्वस्वी ना तुम्हा दोघांचा प्रश्न आहे आणि तो तुम्ही दोघांनी एकमेकांची चर्चा करून सोडवायला पाहिजे असं म्हणतात. पण त्यासाठी भरल्या घरात चिखलफेक करायची गरज नाही हे तुला मला सांगायचं आहे असं म्हणतात. आणि मग सीमा म्हणते अच्छा म्हणजे मला तुम्ही इथे सुनवायला आला आहात. तर आई म्हणतात की हो, आज जर मी तुला सुनवलं नाही ना तर तुझं सगळं काही बरोबर आहे, याच भ्रमात राहशील तू असं म्हणून म्हटल्यानंतर आई म्हणतात की
जशी समीरला मी त्याची चूक समजावून सांगितली तशी एक घरातली वडीलधारी व्यक्ती म्हणून तुला तुझी चूक समजावून सांगणं हे माझं कर्तव्यच आहे. तर सीमा म्हणते छान, म्हणजे मी इथे माहेरी आले तरी तुम्हाला इथे येऊन सासूचा रोप गाजवायला तुम्ही नाही कमी करणार हो ना. तर आई म्हणतात इथेच तू चुकती असतो सीमा, मला अगं सासूचा रोप जर गाजवायचा असता किंवा सासूचा हक्क जर गाजवायचा असता तर मी इथे आलेच नसते. मान्य हे तुझं माहेर आहे, पण ज्या घरात तू उंबरठ्यावरचं माप ओलांडून आली आहेस ते तुझं सासर, माझ्या सानूचं ते माहेर आहे असं म्हणतात. आणि मग इमोशनल होतात बरं का आई सानूचं माहेर कल्पना करून. आई म्हणतात तुला जसं तुझं माहेर हवावं असं वाटतं तसं माहेर तिला मिळावं याचं देणं तू लागतेसच ना. तर सीमा म्हणते म्हणजे सगळं माझ्या मनाविरुद्ध झालं तरीसुद्धा सासरी मी निमूटपणे यायचं असंच ना. तर आई म्हणतात नाही मला असं काही म्हणायचं नाही आहे सीमा, केवळ मी सांगते म्हणून नाही तर तुला मनातनं तुझ्या चुकीची जाणीव झाली तरच तू घरी परत या असं आई सांगतात बरं का. आणि मग म्हणतात तू विचार कर आणि ठरव, मी इथेच आहे, मी इथे थांबते इथे थोडा वेळ आणि बघ तुझा निर्णय सांग मला तू. असं म्हणत प्रेक्षकांनो आई तिकडे सोफ्यावर जाऊन बसतात आणि सीमा मात्र इथे विचार करते. बघूया आता काय सीमा निर्णय घेते, ते घरी जाईल का परत, तुम्हाला काय वाटतं आणि आईंचं नेमकं बरोबर आहे का चुकीचं ते पण सांगा. तर इकडे मकरंद आणि स्वीटी बोलत आहेत. स्वीटी इकडे येत असते तोपर्यंत मकरंद तिला थांबवतो. मकरंद विचारतो काय चाललं होतं इतक्या वेळ, परत कुठे गेली होतीस. तर स्वीटी म्हणते आई अजून आल्या नाही आहेत घरी, त्या कुठे गेल्यात कुणाला काहीच माहिती नाही आहे. आणि मकरंद एकदम असं करून म्हणतो नेहमीच आहे तिचं हे, असं तोंड वाकडं करून बोलतो. तिच्या मनात काय चालू असतं ते कधीच कुणाला कळत नाही. तर स्वीटी म्हणते तुमने तो मुझे उनसे बात भी नाही करनी दी. मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो त्याने इथे काही अडलं होतं का, नाही ना, माझ्यासाठी तू त्या पार्टीला प्रेझेंट असणं जास्त गरजेचं होतं पण तू तेही नीट केलं नाहीस आणि हेही नीट केलं नाहीस असं म्हणतो. तर स्वीटी म्हणते आई दिवसभर आज खूप दमल्या असतील, महाप्रसाद बनवला आहे त्यांनी असं म्हणून, आणि त्यात तर त्या एकच टाईम जेवतात, तर तो महाप्रसाद आपल्यासाठी होता का ग असं मकरंद विचारतो. आणि म्हणतो का फक्त लोकांसाठीच होता. तर स्वीटी म्हणते समीर दादा म्हणत होता की आईने आपल्यासाठी ठेवला म्हणून, त्या आल्या की नक्की देतील आपल्याला. मग मकरंद विचारतो त्या शमिकाची काय बोलत होतीस. तर स्वीटी म्हणते कुछ नाही ऐसेही. तर मकरंद म्हणतो ऐसेही, तिने विचारलं नाही का हाताला काय लागलं म्हणून. आणि मग तो असा रागाने बघतो. तर स्वीटी म्हणते विचारलं मग सगळं खरं खरं ओकळी झाली असेल ना असं मकरंद म्हणतो. तर स्वीटी म्हणते नाही, मैंने कहा की मेरी ही गलती थी की वो कार के दरवाजे में गलती से मेरा हात फसा इसीलिए असं म्हणून. तर मकरंद तिच्याकडे बघतो, हसतो, गुड गुड असं म्हणतो बरं का. आणि तशी पण चूक तुझीच होती ना असं म्हणतो बरं का. आणि स्वीटी त्याच्याकडे बघतच राहते आणि विचारते माझी. आणि मग प्रेक्षकांनो परत स्वीटीला तो इथे ये असं बाजूला बसवून घेतो बरं का. आणि तो हातामध्ये घेतो, ज्या हाताला लागले ते बघू असं म्हणून दाखव म्हणून सांगतो. त्या हातावरनं तो बोट फिरवतो. स्वीटीला वाटतं की तो प्रेमाने बोट फिरवतोय पण तसं नाही आहे का प्रेक्षकांनो, चूक कुणाची होती असं तो विचारतो परत त्या बोटावरनं हात फिरवताना. आणि मग एकदम ते बोट जोरात दाबतो, कळवळते बिचारी स्वीटी. आणि मग कुणाची होती चूक असं मकरंद परत एकदा ओरडून विचारतो. स्वीटी म्हणते की मग माझीच होती. तर मकरंद म्हणतो करेक्ट आहे. प्रेक्षकांना स्वीटी बिचारी त्याच्याकडे बघतच राहते. तिला अपेक्षा पण नव्हती की तो असं काही करेल, असं हे असं काही दाखवू नये बाबा हिंसाचार. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघूया सीमा तिकडे काय विचार करते, तिनं काय ठरवलं असेल. सीमा उठते बसते, चालू आहे तिच्या डोक्यामध्ये आणि तिला आठवते की तुझा निर्णय तू मला सांग असं आईने तिला सांगितलेलं असतं ते. आणि काय करावं काही कळत नाही आहे. कारण इकडे सीमाच्या आईने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं असतं की तुला जर इथे राहायचं असेल की तुला आता सानूचं आणि तुझ्या मुलीसकट सगळं मॅनेज करावं लागेल आणि मग इकडे काहीतरी डिसिजन घ्यावाच लागेल असं सीमाच्या मनामध्ये विचार चालला आहे. पण काय करू तेच कळत नाही आहे. नाक मुठीत धरून परत गेले तर आई जिंकतील हे खरं आहे, पण इथे राहिले तर सानूचं काय हा प्रश्न तिला पडला आहे. म्हणजे आईने आधीच अंग काढून घेतलं आहे आणि मला सगळं मॅनेज करणं शक्य नाही आहे असं म्हणते. तिथे गेले तर निदान आई बाबा तरी आहेत फुकटचं बेबी सिटिंग करायला फुकटचं असा विचार करते. पण म्हणजे परत जायचं. आणि आता प्रेक्षकांनो इकडे बघा सीमा म्हणते नाही आत्ता परत गेले तर घरामध्ये माझी काहीच किंमत नाही राहणार, काय करू असं चाललंय तिचं नुसतं. तर प्रेक्षकांनो इकडे आजी आणि सानू छान ड्रॉइंग करतायत. सानू विचारते आपण हे रंगवूया का, तर कुठला रंग भरायचा सांग असं म्हणून आई विचारतात. आता तोपर्यंत सीमा आली तिथे. आई अशी हाक मारते आणि म्हणते तुम्ही म्हणत असाल तर मी घरी परत यायला तयार आहे असं म्हणते बरं का सीमा. आणि आई परत तिला उठून तेच म्हणतात सीमा अगं बाळा मगाशी मी काय बोलले ते तू ऐकलं नाहीस वाटतं नीट. तर सीमा बघत राहते आणि मग आई परत सांगतात केवळ मी सांगते म्हणून नाही, फक्त आणि फक्त तुला उपरती झाली असेल तरच तू ये. तर सीमा म्हणते आई आपण शब्दांचे खेळ नको खेळायला, मी घरी यायला परत यायला तयार
तयार आहे, पण एका अटीवर. आता आई तिच्याकडे बघत राहतात बरं का. ती अट म्हणजे त्या भिकारड्या चायनाच्या गाडीवरती समीरने पुन्हा काम करता कामा नये असं म्हटल्यानंतर आई म्हणतात, 1 मिनिट सीमा, जी गाडी अनेक लोकांचं पोट भरते, ज्या गाडीवरती काम करून लोक आपलं घर चालवतात, त्या गाडीला तू भिकारडी म्हणू नकोस असं म्हणून आई तिला सांगतात. तर सीमा म्हणते, ते काही असो बरं का, पण जर माझे समीर अट मान्य करत असेल तरच मी घरी येईन. मग आई म्हणतात, तिथे काम न करण्याचा निर्णय समीरने केव्हाच घेतला आहे. तर सीमाला शॉक बसतो आणि सीमा म्हणते, काय, कधी असं विचारते ती. आणि मग आई म्हणतात, कालच. आणि मग त्याच्यानंतर तुला काल काही वाटत असलं ना सीमा, तरीसुद्धा समीरला त्याच्या बायकोच्या मताची, भावनांची कदर आहे असं म्हणून आई स्पष्टपणे सांगतात. काल हेच सांगायला तो मला आला होता. तू जर आणखीन थोडा वेळ 5 मिनटं थांबली असतीस तर तुलाही कळलं असतं, पण नाही, तुला तिथे सुद्धा तुला बोलून दाखवायचं होतं, जे ऐकवायचं होतं तू ऐकवून ते निघून गेलीस तू तिकडनं. तर सीमा म्हणते, असो. तर आई म्हणतात, म्हणून म्हणते सीमा, दुसऱ्यांचं पण ऐकायला शिक जरा. आणि सीमा कशी बघते. आणि मग आई म्हणतात, चल मग ठरलं का घरी जायचं असं विचारतात. आणि आता तेवढ्यात सानू असं म्हणून सानूला हाक मारतात, आणि आपण घरी जायचं का आजोबांना भेटायला, जा जा तुझी बॅग आवर असं म्हणत सानूला पाठवून देतात बरं का तिकडनं. आणि आता निघालात का तुम्ही, चहा तरी घेऊन जायचा होता असं वगैरे बोलतात. तर ते काय नंतर कधी घेता येईल, आणि घरी लवकर जाणं आता महत्त्वाचं आहे असं म्हणून सांगतात. सीमा, जा आवर जा तुझं असं म्हणून सीमाला पण तिकडनं पाठवतात. आणि आता प्रेक्षकांनो, स्वीटी इथे दाराबाहेर उभी आहे, तोपर्यंत समीर येतोय तिकडनं. आणि मग स्वीटी आणि समीर काय बोलतात बघा. स्वीटी विचारते समीर दादाला, समीर दादा देवळात गेलेला आता तुम्ही, शिऱ्याचा रिस्पॉन्स काय आहे. तर समीर म्हणतो, कडक, अरे चाटून पुटून पुसून स्वच्छ केला, एक कण शिल्लक नाही ठेवला लोकांनी. पण लगेच स्वीटी विचारते, माझ्यासाठी. तर मग समीर म्हणतो, तू देवळात आली असतीस तर तुला मिळाला असता. मग स्वीटी विचारते, घरी पण नाही ठेवला का. घरी तर नाहीच ठेवला असं समीर म्हणतो, शिराच संपलाय. आणि स्वीटी बिचारी आपल्याला नाही ठेवला या विचारात आहे. तर समीर तिकडनं तिला हाक मारतो, सुधीर बुधीर असं म्हणतो, आईने नक्कीच ठेवला असेल तुमच्यासाठी प्रसाद, आणि तुम्ही आई आली की देईल ती तुम्हाला असं म्हणून सांगतो समीर. आणि मग त्याच्यानंतर स्वीटी हसते बरं का, खरंच ठेवला असेल का असं म्हणते. आणि मग आई काही बोलली नाही का असं तो विचारतो. परत आली की नाही असं पण म्हणतो तो. आणि मग परत, आणि मग समीर म्हणतो, आम्ही आता निघालो होतो तेव्हा आईने सांगितलं होतं की ती बाहेर चालली आहे, काहीतरी काम आहे तिचं, तुम्हाला काही बोलली नाही का ती. मग आई गेली कुठे हा प्रश्न समीरला पडलाय. तोपर्यंत प्रेक्षकांनो, तिकडनं आई आलेली आहे सानूला आणि सीमाला घेऊन घरी. आणि आता सानू छान आजोबांना हाक मारायला निघून जाते. आणि आता प्रेक्षकांनो बघा हा मजा, बाहेर घरात येता सुद्धा आई सीमाला ऐकवतातच आहे. बघूया सीमाला काय म्हणतात ते परत. त्या म्हणतात, सीमा थांब, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. सीमा विचारते, आता काय. तर आई म्हणतात, त्या दिवशी रागाच्या भरात तू जे काही बोललीस ते तुला आठवत नसेल, पण सहजासहजी विसरण्यासारखं नाही आहे ते असं म्हणतात. आणि मग सीमा कशी बघते बघा त्यांच्याकडे. मग ती म्हणते, मग आई म्हणतात, आता तू स्वतःहून घरी परत आली आहेस ना, याचा अर्थ तुला तुझी चूक उमजली असा होतो ना. आणि मग म्हणतात, तरीसुद्धा ती चूक तुला एकटीला कळून उपयोगाची नाही आहे सीमा. मग सीमा म्हणते, मग सगळ्यांसमोर मी तुमची जाहीर माफी मागावी असंच म्हणणं आहे का तुमचं. तर आई म्हणतात, नाही, माझी नाही, पण तुझ्या बोलण्यामुळे हे खूप दुखावले गेलेत. तर आई सीमा म्हणते, हे बघा आई, ते मी रागाच्या भरात बोलले. तर आई म्हणतात, सीमा, ते मला माहिती आहे तू ते रागाच्या भरात बोललीस, की रागाच्या भरामध्ये माणूस काही बोलून जातो, मनात नसलेल्या गोष्टी पण बोलून जातो. पुढे जाऊन राग शांत झाला की आपण काय बोललो, कसं बोललो याचा विचार करून त्याची माफी मागायला नको का. तर सीमा म्हणते, हे बघा आई, नक्की काय म्हणणं आहे तुमचं. तर आई म्हणतात, हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं की तू जाऊन यांची माफी माग. तर सीमा म्हणते, आई पण मी. तर आई म्हणतात, सीमा, हे बघ, याच्यात मला पण परंतु काही नको, तू घरात गेल्यावर ह्यांची माफी माग असं आता सांगतात. तुझ्या वागण्यामुळे हे खूप दुखावले गेलेले आहेत, आणि तुझ्या नवऱ्याचे वडील आहेत, ते या घराचे कुटुंब प्रमुख आहेत असं म्हणून सांगतात. आणि त्यांचा मान आपण सगळ्यांनीच राखायला हवा. तुझ्या चुकीची माफी तुला मागावीच लागेल सीमा, असं त्यांनी आता सरळ शब्दात सीमाला सांगितलंय. तर प्रेक्षकांनो, इकडे घरात गेल्या सानू आजोबांच्या मांडीवर जाऊन बसतीये. आजोबा असं म्हणून हाक मारते. आणि आई आणि सीमा कौतुकाने बघतात. लगेच समीर पण आलाय, स्वीटी पण आली आहे. आजोबा विचारतात, सानू बाळा तू कशी आलीस. तर सानू म्हणते, आजी बरोबर. आणि मग त्या दोघांचं छान बोलणं चाललंय. अरे असं म्हणतात बरं का बाबा. सानू, अरे सानू, म्हणजे मैंने जब आवाज सुनाई थी तब मुझे यही लगा था की सानू आई आहे असं स्वीटी म्हणते. आणि खरंच झालं, सानू आली असं म्हणून. आणि मग बाबा म्हणतात, सानू, किती आठवण आली
मला तुझी. तर आजोबा मला पण तुमची आठवण आली आणि मग तुम्ही भेटायला का नाही आलात, असं सानू पण म्हणते. पण बाबा पण विचारतात जेव्हा सानूला, तू भेटायला का नाही आलीस. सानू म्हणते मी कशी येणार, मी छोटी आहे ना, असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आत्ताचं वातावरण बघून आई हळूच सीमाला म्हणतात, सीमा जा, हीच वेळ आहे आणि आत्ताच तू बाबांची माफी माग, असं सांगतात. आणि मग सीमा आईंकडे बघायला लागते. प्रेक्षकांनो ती बघते आणि असं आईंकडे एकदा बघते, श्वास एकदा घेते आणि सरळ पुढे येते. तर बाबा तिच्या आणि सानू तिच्याकडे बघत असतात. सीमा डायरेक्ट पुढे जाते आणि सॉरी बाबा एवढंच असं म्हणते बरं का. आणि मग त्या दिवशी रागाच्या भरामध्ये मी तुम्हाला खूप काही बोलून गेले, त्यासाठी सॉरी असं म्हणते. एकदा बाबांकडे बघते आणि लगेच तिकडनं निघून जाते. प्रेक्षकांनो तर समीर ती निघून गेल्यानंतर आईकडे बघत राहतोय आणि बाबा आणि समीर स्वीटी सगळेच आईंकडे बघत राहतात. प्रेक्षकांनो वरवरची माफी काय उपयोगाची ना, पण निदान माफी मागणं गरजेचं होतं. ती मागितली पण मनापासून नाही मागितली ना. सो बघत राहूया पुढे काय काय होणार आहे ते, कारण उद्याच्या भागात एक नवीन काहीतरी आपल्याला दिसणार आहे. कारण समीर इथे सीमाला विचारतोय बोरतोयच्या घराचे पैसे कुठे आहेत. तर बाबांना जेव्हा आई स्वीटी म्हणजे क्लाउडची किचनबद्दल सांगायला जातात तेव्हा बाबा एकदम वेगळ्याच टोनमध्ये आणि वेगळ्याच विचारात बोलतात, कारण तुला काय वाटेल ते तू कर. आणि आई म्हणतात तुमच्या समतेशिवाय कसं करू. तर बाबा म्हणतात गैरसमज करून घेऊ नकोस, मुलं जर म्हणत असेल आणि तुला जर का वाटत असेल तर तू जरूर कर, पण यात मला घेऊ नकोस. प्रेक्षकांनो काय होणार बघत राहूया. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.